एखादी जागा हारली किंवा एखादी निवडणूक हारली म्हणून शिवसेना संपत नसते। शिवसेना एक अंगार आहे, इथलं ज्वलंत विचार शिवसेना प्रमुखाचे या शहरात रुजलेले। दादा नेमकं काय झालं होतं इथं, तुम्ही तातडीने पोहोचलेला आहात, काय सांगा? इथे 2013 पासून शिवसेना प्रमुखाचं स्मारक छोटंसं, कारण हे स्टेशन आहे, इथे तशी काही फार जागा उपलब्ध नाही, पण एक छोटीशी जागा होती। या ठिकाणी शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखाचं एक छोटंसं त्यांचं पूजन कर्तव्य असं छोटंसं स्मारक केलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोर आहे म्हणून सगळ्यांचं संभाजीनगरात स्वागत आणि शिवसेना प्रमुखाची मोठी प्रतिमा इथं लावलेली आहे। वेगवेगळे सगळे आम्ही उत्सव, जयंत्या, स्मृतिदिन इथं साजरा करत असतो या जागेवर। या ठिकाणी येऊन आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचं बॅनर काढून इथं कोणी व्यक्तिगत बॅनर लावलं, ठीक आहे, 2-4 दिवस तोही राहू द्यायला काही हरकत नाही, परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं, आता कोणाचं करायचं मला माहिती नाही, करावं कोणाचं करायचं असेल तर पण दुसऱ्या जागेवर करावं, हे हटवायची काय गरज आहे? हे शिवसेना प्रमुखाचं संभाजीनगर आहे। एखादी जागा हारली किंवा एखादी निवडणूक हारली म्हणून शिवसेना संपत नसते। शिवसेना एक अंगार आहे, इथलं ज्वलंत विचार शिवसेना प्रमुखाचे या शहरात रुजलेले आणि शिवसैनिक अशा गोष्टी कदापि सहन करणार नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही तातडीनं सगळे शिवसैनिक इथं पोहोचलेलो आहोत। विधिवत शिवसेना प्रमुखाच्या प्रतिमेचं पूजन आम्ही केलेलं आहे, भगवा ध्वज इथं उभारलेला आहे आणि मला असं वाटत नाही कोणी या ध्वजाकडे आणि या प्रतिमेकडे वाकडी नजर करून बघेल। कोण स्मारक उभारत होते? बघा तिथं फोटो कोणाचा आहे वरती बघा। काँग्रेसचा विषय, काँग्रेस त्यांच्या बहीण प्रियंका गांधी या दोन्हीही बसलेले आहे खुर्चीवरती आणि शाहू महाराज उभे आहेत असा एक पोस्ट भाजपने केलेला आहे। हा शाहू महाराजचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा पद्धतीचं पोस्ट अशा प्रतिमा समोर उभेन बसलेले असं काय, याला काय अर्थ आहे का? आता आपण शिवसेना कुठे फोटो असतो त्याच्या खाली बसलो म्हणून काय अपमान तर काही आपलं काढतात भाजप। सत्ता स्थापनेला उशीर होतोय, 2797 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांचा पडू नये आणि इथे या सत्ता स्थापनेचा फटका आता शेतकऱ्यांना पण बसतो। सत्ता स्थापनेचा फटका सगळ्यांनाच बसतोय। या राज्यामध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये करायचे लवकर, आता ते पण झाले पाहिजे लवकर। शेतकऱ्यांची कर्जमाफी 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं तेही लवकर करायचं आणि जी शेतकऱ्यांची राहिलेली मदत आहे ती लवकर वितरित करायची। 23 तारखेला बहुमत आलेलं आहे, आज डिसेंबर महिना उजाडलेला आहे, अजून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करायचं काय करायचं ठरत नाही। ठीक आहे, टी व्हीवर इकडे तिकडे येत असतील नाव कोणाचे, फडणवीसांचे वगैरे, पण अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीने कुठेही घोषणा केली नाही। एकनाथ शिंदेने सुद्धा माघार घेतलेली आहे, अजितदादाने माघार घेतलेली, मग का थांबलेले आहे? याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला निर्णय घेता येत नाही किंवा भारतीय जनता पार्टीला या राज्याशी देणं घेणं नाही, अशा दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात। शिंदे सत्तेबाहेर राहून काम करण्यासाठी आग्रही आहे असं गोगावले यांनी वक्तव्य केलेलं आहे, कसं बघतं या वक्तव्याकडे? त्यांचा निर्णय तो, त्याच्याकडे काय बघायचं? दादा असं म्हटले की संजय राऊत यांनी सत्यानाश केला आहे, त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार। कोण म्हटलं? संतोष बांगर काय? संजय राऊत आणि संतोष बांगर काय बरोबर आहे का? रावसाहेब दानवेकर म्हणाले की उद्धव ठाकरे जर आमच्या सोबत असते तर यापेक्षा जास्त जागा आल्या तर संजय राऊत त्यांचं वाटोळं केलं। आता बरेच कंठ फुटत आहेत, इलेक्शनच्या आधी कुठे सगळी हवागुल झाली होती ना, आता भले कंठ फुटतात सगळ्यांचे। काय काय तुमचे शब्द आहे, वक्तव्य माहिती आहे ना, तुम्हीच हे केलेलं आहे दूर, आम्ही थोडी केलेलं आहे। दादा बहुमत असताना सुद्धा सरकार स्थापन मला नाही असं नाही। शिंदेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी जे भारतीय जनता पार्टी निर्णय घेणार त्याच्या मागे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे असं काही समजायची काही गरज नाही की ते काय भारतीय जनता पार्टीच्या मागे नाही। दादा बहुमत असताना देखील बहुमत आहे मात्र तरी सरकार स्थापन होत नाहीये आणि या गोंधळामध्ये वरिष्ठ नेत्यांना काही जण संपवलं जाऊ शकतं असं ऐकायला मिळतंय, नेमकं तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या निदर्शनानुसार काय वाटतं? असं नाही, कोणी कोणाला संपवत नसतं आणि कोणी कोणाला संपवू शकत नसतो, वेळ काळ असतो एवढंच, बाकी कोणी कोणाला संपवत नसतं, कोणाची संपवायची ताकद पण नसते। वेळ काळानुसार असे प्रसंग येत असतात एवढंच। तुम्ही निवडणूक संपताच तुम्ही कामाला लागले पुन्हा पक्षाच्या, मनपाची तयारी? हे बघ, निवडणुका हारणं आणि जिंकणं ही प्रोसेस आहे, ठीक आहे, यावेळी जरा मोठा पराभव झाला, पण तो संघटन त्याच्यानंतर त्याचं कामकाज हे तर चालणारी प्रक्रिया आहे ना, इथं चालूच ठेवली पाहिजे ना, ही बंद करून कसं झालं? आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या तर संघटन, संघटनात्मक कामकाज हे सगळं चाललंच पाहिजे, त्यामुळे सुरू केलं आहे आम्ही।
मला हे बांगर शिरसाट हे सगळे वाचाळवीर आहेत, त्यांच्याविषयी काय बोला बाप, काही बोलतात हे. यांच्याला उत्तर देण्याची, यांच्या तोंडी लागण्याची गरज नाही असं मला वाटतं.